साहेबांना द्या ना जरा साहेबांना. हॅलो साहेब, मी साहेब मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचं. उद्या सरकारचं शिष्टमंडळ घेणार ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा. उद्या लक्ष्मण हाके यांच्या चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवतो मुख्यमंत्री. लक्ष्मण हाके यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील उद्या सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचे घेणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज उपोषणकर्त्याच्या भेटीसाठी वडीगोद्रीत आले होते. यावेळी उपोषणकर्त्यासोबत चर्चा केल्यानंतर वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी आपण उद्या चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भावनिक झाला, कारण आम्ही फार आमचा समाज आणि त्यांच्या व्यथा, त्या समाजात जन्म घेऊन मी भरपूर पाहिल्या, व्यथा भोगलेल्या आहेत. त्या समाजाची फार वाईट अवस्था आणि बळी तो कानपिळी असं सगळं चाललं. म्हणजे या लोकांनी या राज्यात कुणाकडे बघून जगावं अशी परिस्थिती या राज्यातील ओबीसी समाजाची. तुम्हाला सांगतो, 400 पैकी किमान 200 जाती अशा आहेत त्या जातीचा मालिक इतका वेदनेचा पडत आहे. आणि आम्हाला आमच्या अधिकारापासून आणि आमच्या हक्कापासून जर हक्काच्या संरक्षणासाठी जीव द्यावा लागतो किंवा जीव तुटेपर्यंत आणि प्राण द्यावेत, आम्हाला उपोषण करावं लागतं, आमच्या लोकांना आंदोलन करावं लागतं आणि पुन्हा आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं. त्यावेळेस मन माणसाचं हे होतं. आम्ही राजकारणी जरी असलो तरी त्या स्थितीतून आलोत ना, त्या परिस्थितीची जाणीव आजही आमच्या डोक्यात आहे आणि सगळी व्यथा पाहतो त्यावेळेस मन हेलावतं. म्हणून मला माझे 2 तरुण कार्यकर्ते समाजाच्या हक्कासाठी जीव टांगणीला लावून बसतात. समाजाचा घटक सरकारचं काम आहे. हे सगळं जे काही वातावरण तयार झालं आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून दोनही समाजाची फसगत करण्याचं काम जे काही पाप केलं आहे, ते पाप या महायुती सरकारने केलंय. मला त्या ठिकाणी मला बसता येत नाही, तिथे बोलता येत नाही, परंतु हे सांगतो, 2014 मध्ये आंदोलन कोणी सुरू झालं, 2014. मी सांगतो, खरं तर आपल्या धनगर वर्सेस आदिवासी कोणी मानून सुरू केलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला सरकार आल्याबरोबर आरक्षण देऊ म्हणून कोणी सांगितलं. आणि मराठा समाजाला सुद्धा तुम्ही अनेक वेळा लेखी आश्वासन देऊन महिनाभर 2 महिने अरे जे होऊ शकत नाही ते का तुम्ही लिहून दिला, जे होऊ शकत नाही. हे सगळी झुंजवायचं काम जे प्रकाश आंबेडकर, मी त्यापूर्वीच म्हटलो आहे, हे सरकार पुरस्कृत आहे आणि सरकार पुरस्कृत असल्यामुळे ही जी लावली आग आहे त्यांनी ते विझवली पाहिजे. आज 2 समाज एकमेकांविरुद्ध उभा टाकला आहे, हे कोणामुळे झालंय याचा विचार झाला पाहिजे.